पेटी थोडी कमी कर. हॅलो माझ्या आवाजाला अजून थोडी देऊ. हॅलो 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 पक्वा चाळीचा थोडा आवाज कमी आहे. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात जन्मले रत्न महान. या कोकणात जन्मले रत्न महान. या कोकणात जन्मले रत्न महान. कदमाकाठील परशुराम चिंतामणी काशीराम. कदमाकाठील परशुराम चिंतामणी काशीराम. जय राम गाडी कोकण आली रंगले उजळ. जय राम गाडी कोकण आली रंगले उजळ. या कोकणात जन्मले रत्न महान. या कोकणात जन्मले रत्न महान. या कोकणात जन्मले रत्न महान. नमस्कार सुस्वागत धन्यवाद. रंगदेवता आणि स्थानदेवतेला प्रथमचा नम्र अभिवादन करतो. जमलेल्या माझ्या तमाम भजनी रसिकांच्या चरणाचे नतमस्तक हो. आज या ठिकाणी श्री साई सेवा मंडळ वाईकरवाडी आंबेशेर श्री रामनवमी उत्सव या ठिकाणी साजरा होत आणि त्या निमित्ताने सत्यनारायण महापूजा आयोजित करतो. आम्हाला दोन मुलाने या ठिकाणी डबलवारी भजन करण्याची संधी दिल्याबद्दल श्री रामदेव रसदी भजन मंडळ म्हणून सही गाव माझं मालवण कट्टा तुमच्या सर्वांचे या ठिकाणी श्री साई सेवा मंडळ वाईकरवाडी आंबेशेर मनापासून लाख लाख आभार मानतोय. आज या डबलवारी सामन्यासाठी आम्हा दोन मुलांची या ठिकाणी निवड करण्यात आली. मी स्वतः कुमार सुयश मुरारी कारण गाव माझं मुक्काम पोस्ट कट्टा मालवण जिल्हा सिंधुदुर्ग आणि सुख वस्तूसाठी मुंबई या ठिकाणी मला पकवास साथ करते ते सुप्रसिद्ध पकवास सिद्धेशची घाडी आणि तबला साथ करते ते सुप्रसिद्ध तबलावादक पंकज परब आणि माझे कोरस मंडळ. त्याचप्रमाणे आजच्या या सामन्यासाठी ज्यांचं अत्यंत सुंदर असं भजन या ठिकाणी झालं गोवा कुमार सुशांत दिलीप जोई श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ देवगड जिल्हा सिंधुदुर्ग त्यांना या ठिकाणी पकवास साथ करतात. ते सुप्रसिद्ध पकवासवादक तुषार शिंदे आणि तबला साथ करतायत ते सुप्रसिद्ध तबलावादक ओंकार लबरे आणि त्यांचं कोरस मंडळ. सर्वांचे या ठिकाणी लाख लाख आभार मानतो. आम्हाला या ठिकाणी या साईचं आणि श्री रामाचं नामस्मरण करण्याची संधी दिल्याबद्दल तुमचे सर्व भजन रसिकांचे या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे श्री साई सेवा मंडळ वाईकरवाडी आंबेशेर रत्नागिरी सन्माननीय अध्यक्ष श्री विनोदजी वाईकर, सेक्रेटरी सचिन सुदाम वाईकर, खजिनदार सन्माननीय उमेश उर्फ भाईशेठ वाईकर आणि उपस्थित सर्व वाईकरवाडी आणि सर्व ग्रामस्थ यांचे देखील लाख लाख आभार मानतोय. त्याचप्रमाणे आजच्या या सामन्यासाठी अनेक कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व कलाकारांच्या चरणाचे नतमस्तक होतो. आमच्या या ठिकाणी गुरुबंधू
सन्माननीय संजय पावसकर या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक कलाकार हे रत्नागिरी तालुक्यातील आलेले सर्वांचे लाख आभार मानतो. या ठिकाणी बारीसाठी त्यांनी संपर्क केला ते आमचे परम मित्र आणि भावाप्रमाणे असणारे सन्माननीय व विनोद चव्हाण शिष्य शुभमजी वायनकर त्यांचे देखील लाख माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. अवघ्या जगन्नाथचा आराध्य दैवत गणपती गणानाचा सरस्वती मातेला वंदन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून अक्षया आमने सामने सबलवारी बनवायच्या सामन्याला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. या ठिकाणी सन्माननीय आंबेश्वरी गावातील प्रसिद्ध भटजी काका बाबा पाटणकर यांच्याकडून माझ्यासाठी 501 रुपयांचं पारितोषिक आलेलं. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या. त्याचप्रमाणे सन्माननीय आमचे मार्गदर्शक दीपक तांबे आज खास या बारीसाठी दिव्यावर उपस्थित आहेत. ते दीपक तांबे जनप्रेमी आणि बऱ्याच कलाकारांना दिव्यामध्ये संधी देतात. ते आमचे दीपक तांबे त्यांच्याकडून माझ्यासाठी 201 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे पखवाजवादक सुप्रसिद्ध पखवाजवादक प्रथमेश परब यांच्याकडून माझ्यासाठी हे 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. मंडळाच्या वतीने स्वीकार करतो, आभार मानतो. अतिशय भारदस्त अशी सुरुवात केल्याबद्दल सन्माननीय प्रदीपजी मयेकर यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. मंडळाच्या वतीने स्वीकार करतो, आभार मानतो. बुवानी खरोखर सुंदर अशी सुरुवात केलेली आहे. आज रत्नागिरी जिल्हा मधल्याच्या अनेक भजनी कलाकार या ठिकाणी आहेत. अनेक चांगले गायक आहेत आणि तुमच्या समोर या ठिकाणी आम्हाला भजन करण्याची संधी भेटते हे माझं परम भाग्य समजतो. आणि या ठिकाणी भजनाला सुरुवात तुम्ही आणि काय म्हणते तुम्ही सकाळी इल्लास नाही हे विचारी काका आहेत आमचे मिलिंद वायंगणकर शुभम वायंगणकर काका ते सकाळी इथे सगळ्या लहान मुलांना स्टेज निर्माण करून देत होते आणि स्वतः कराओकेवर गाणं गात होते. आणि बरोबर त्याचबरोबर त्या मुलांना आवड लागली पाहिजे म्हणून त्यांनी सांगल्याने जो कोण गाणं म्हणा त्याला 50 रुपये. आता मी 100 गाणी म्हणतोय, 50 गुणिले 100 हिसाब हा रोख दिले आता बघले रोज 5000 रुपये. हो त्या दिवशी असाच झाला. अरे आमच्या रत्नागिरीतील एक नावाप्रसिद्ध फोटोग्राफर म्हणून समर्थ या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध फोटोग्राफर म्हणून नावारूपाला एकदा तुमच्या धंद्यामध्ये अजून तुम्हाला ऑर्डर भेटत राहू दे. समर्थ गिर यांच्याकडून माझ्यासाठी 151 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. मंडळाच्या वतीने स्वीकार करता, आभार. हा मिळू दे ना, मला तर रक्कम भेटणारच ना. मी मुंबईवरून गेलो, गाव आलो का तसं काही विषय नाही. खरं आज भजन म्हटल्याच्या नंतर भजन देखील तेवढ्या ताकदीने होणं गरजेचं आहे. प्रबोधन देखील तेवढ्या ताकदीने होणं गरजेचं आहे आणि मनोरंजन देखील त्या ताकदीने होणं गरजेचं आहे. या ठिकाणी महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा जोरदार या महिला मंडळासाठी टाळ्या होऊन जाऊ. उपस्थित याच्यासाठी राहिले एकमेकांची साल काढा. साला तर आम्ही नक्की काढू पण फक्त आपले कपडे काढू नको. या ठिकाणी हॉटेल व्यवसाय नितीन वायंगणकर यांच्याकडून माझ्यासाठी उत्कृष्ट अशी सुरुवात केली. यांसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आले. धन्यवाद. मंडळाच्या वतीने स्वीकार करतो, आभार मानतो. या ठिकाणी
भक्तांनी जनार्दनासाठी केलेलं नमन म्हणजे भजन आहे आणि या ठिकाणी भजनापासून सुरुवात करतो. आज रामनवमीचा हा चांगला दिवस आहे आणि रामाचे गुणगान गाण्यासाठी आम्हाला बोलवलं. या ठिकाणी सुरुवात करतो. सन्माननीय बुवा विनायक पंडित बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना या ठिकाणी चेअरवरती विनंती करतोय. या मंडळाने खुर्चीची विनंती खुर्ची ठेवलेली आहे. या ठिकाणी विनंती करतोय त्यांना बसण्यासाठी. थोडासा पाऊस तर काकांचे ते का कोकणी होय आमदार ते जे माशे होय ते तुला जरा सुरुवात करते नंतर काय तर तुझा घेऊन जावा ते खाली ते एकदा बुडवा ते नदी एखादा YouTube चालून आमचा व्हिडिओ दाखवा समजलं. हो माझे गुरुबंधू होते तुका बोलायचा अधिकार नाही समजला. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. आनंदाचे भाव त्यांचे गावाचे नाम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. विश्वाचा या ठिकाणी संगीत विशारद देखील आमचे उपस्थित आहेत. त्यांचे देखील आभार मानते. सर्व कलाकारांचे आभार मानते. काय चुकला मी कोण एवढं मोठं पण म्हणजे गायक नाही मी शिकतोय आज. काय चुकलं तर नक्की मला जाताना नक्की चांगलं सांगशाल या ठिकाणी मी आशा बाळगतो.
नमो जी गजवदना ओम नमो जी गजवदना गणराया गौरी नंदना विघ्नेशा भव भय हरणा नमन माझे साष्टांगी नंतर नमिले सरस्वती जगन्माता भगवती थोड़ा लेवल कमी करा थोडीशी नीचे ब्रह्म कुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची नमन तैसे गुरुवर्या सुख निधान सद्गुरु राया स्मरणीत्या पवित्र काया चित्त शुद्धि राखली श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय 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 जय राम पुंडलिका वरदे
धन्यवाद. या ठिकाणी उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आहे. माका त्यांका बोलायचो काय विषय कसं असतं माहित आहे, प्रेमाने जी भाषा असते ना ती भजन बघ तुझी भाषा बोलतो ना तुझ्या भजनातून देखील दिसतात, आणि मी जी भाषा बोलते ना ती माझ्या भजनातून देखील दिसतात. लक्षात ठेवा, फरक असतो. साऊंड वाले कमी कशा काय बोलू, साऊंड आहेत मागे साऊंड वाल्यांवर बघितलं देवगडात का मी बोललोय कधी मी नाही. आपलं त्यांचं प्रेम तुमचा जमला तसा लावा, काय विषय नाही. कारण तुम्ही असंच म्हणून आम्ही असतो. तुम्ही बंद करून गप गुटाळला आम्ही घरात सामान बनलो वाटे. एकदा जोरदार साऊंड उत्कृष्ट, एकदा जोरदार त्यांच्यासाठी मी नाही भडाक नाही साऊंड वाल्यांवर वगैरे रोज भडाक अशी सवय आहे. कोणाला तरी काहीतरी घापण आगार जाणार, आपलं तसं विषय नसतं. आपण सगळं प्रेमात घेतो, शांततेत घेतो. आणि मी कशात प्रेम सांगा, तू बोललं म्हणून हे माका सांगायला लागला, नाही तर मी सांगणारच नाही होते काय केलं नसते. एकदा उठाना कुर्ला काजूपाडामध्ये साऊंड वाल्यावर असं चिडलो. तो साऊंड वाल्याने साऊंड टाकल्याने घरात गेलो. खरी परिस्थिती सांगतोय. शेवटी ह्याची बारी चालू करू माका उठान थंय जाऊन साऊंड लावतो लागलो. विचारा ते का खोटा सांगतोय म्हणजे म्हणून लोकांना पिचवू नको. आणि माका जरी पिचवलं तर तू समजायला जायचं रात तुझी रात काढली काय विषय नाही. जोरदार एकदा बुवांसाठी टाळ्या होऊन जाऊ दे. सुंदर असं भजन कसा चांगला साला काढू घेते हळूहळू पै पण नको. आजोबा झोपले काय ओ आजोबा असू बाबा नको आमका फक्त प्रोत्साहन द्यावा. तसे आमचे नितीन काका 50 बंडल घेऊनच आहे. काय विषय बाया जरा शार्प करा. शाळेचा त्यांना काय काय सांगल्या आता मी इतक्या सांगणे नाही, रूपकाच्या माध्यमातून नक्की सांगतो. पण आज रामनवमी आहे आणि बुवा रामनवमीचा हा सण आहे आणि रामाचा जन्म आज झाला. आणि रामनवमी आपण आज साजरी करतोय. दुपारी 12 वाजता या ठिकाणी तो पाळणा हलवला जातो, लक्षात ठेवा. आणि म्हणून आज आपण रामनवमीचा कारण आयुष्यामध्ये राम कृष्ण हरी हा उच्चार आणि तो उच्चार ज्याने नाही केला कधी रसातळात गेलो. म्हणून हा उच्चार करणं गरजेचं, कारण आयुष्यामध्ये नामस्मरणाशिवाय कोणतीही मोठी गोष्ट नाही. आणि ते नामस्मरण आपल्याला आयुष्यामध्ये करायचं. कारण जन्म ज म्हणजे जन्माला येणं आणि म म्हणजे मरण येणं. पण जो अर्धा न दिलेला आहे तो ह्या नामस्मरणाचा वेचलेला आहे आणि तो नामस्मरण करणं गरजेचं. कारण आज रामनवमी आपण का करतोय, रामनवमी आपण का साजरी करतोय, कारण रामाचा आज जन्म झाला. आज दशरथ राजाला 3 बायका होत्या. दशरथ राजाला 3 बायका होत्या आणि त्या 3 बायकांना म्हणजे दशरथ राजाला सुख नव्हतं भेटत. संततीचं सुख हे त्याला भेटत नव्हतं आणि त्या सुख म्हणजे ते भेटत नव्हतं. म्हणून वरिष्ठ ऋषींकडे तो दशरथ राजा गेला. वशिष्ठ ऋषी मुनींकडे तो दशरथ राजा गेला आणि त्या दशरथ राजाला त्यांनी एक मंत्र दिला. काय म्हणजे काय करायचं हे त्यांनी त्याला सांगितलं. आणि त्यानंतर दशरथ राजा आपल्या जावयाला घेऊन ऋषी शृंगी हा जावयाला घेऊन त्यांनी तो मंत्र करायचा हे ठरवलं. आणि त्या मंत्र जो होमकुंड जो होता त्या मंत्रातून त्या कुंडातून एक माणूस म्हणजे एक दैवी शक्ती त्या ठिकाणी उभी राहिली आणि त्यांनी त्या दैवी शक्तीने प्रसादी दिली एक त्यांना. आणि ती त्या जावई जे ऋषीमुनी होते ऋषी शृंगी त्यांना ती प्रसादी दिली त्यांच्या ताब्यात. आणि 3 बायकांना वाटून द्यायला सांगितली. 2 बायकांना वाटून द्यायला सांगितली आणि तिसरीला द्यायला नाही सांगितली. म्हणजे त्यांनी सांगितली नाही पण त्या 2 बायकांना वाटून द्यायला सांगली. आणि ज्येष्ठ जी राणी होती ती कौशल्या तिला ती प्रसादी दिली. दुसरी प्रसादी त्यांनी दिली ती त्या कैकेयीला दिली आणि तिसरीला प्रसादी दिली नाही. ती प्रसादी पहिल्या बायकोनी जी कौशल्या आणि कैकेयी दुसरी बायकोनी यांनी आपल्यातली थोडी थोडी
प्रसादी त्याला काढून दिली आणि त्याच्यानंतर बरोबर 9 महिन्यानंतर कौशल्याच्या पोटी राम जन्माला आला आणि कैकेयीच्या पोटी भरत जन्माला आला आणि तिसरी जी बायको होती, तिसरी जी राणी होती, तिच्या पोटी लक्ष्मण जन्माला आला आणि शत्रुघ्न जन्माला आला. तर का असं झालं? पहिल्या बायकोने जी प्रसादी दिली त्यांना राम झाला आणि तीच प्रसादी जराशी वाटून दिलेली होती तिसऱ्या बायकोला, म्हणून राम आणि लक्ष्मण हे या ठिकाणी जन्माला आले. म्हणून आणि आजच्या ह्या दिवशी बुवा रामनवमी ही केली जाते. एकदा कारण या गरजेचं हे पिसा काढण्यापेक्षा ह्या लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. पेटवतोय चांगलाच वाईट जरा सांगतोय, पेटव घेत देऊ आता. मग तुम्ही घरात जातात पेटवलं का? तुम्ही कांडा मारून देवा आणि घरात जावा, तवसा आमचा पेटला होय दुखतो. या ठिकाणी भजनाला सुरुवात करतोय. बुवा जा काय बोललेले होत त्याची परतफेड करणार. शाळेचा माझा काढले नाही, काय काय शाळेत मी जायचंय, मॅडम माका काय काय बोलायचं, सगळा परत फेड करतोय. या ठिकाणी भजनाला सुरुवात करतोय आणि त्याच्यानंतर त्यांचा काय तर बघतोय. थोडस कमी करा, कमी घेता मॉनिटरला कमी करा. हॅलो ह्याची चाटीची लेवल जराशी चाटी. बरोबर. पावसकर काका त्या काही एकदा तुमच्या नदीत त्या बोटीत बसवा आणि नदीत घेऊन जा. ढाकला ते समजला. कोण म्हणता बेवड्याक नाही तो डायलॉग मारता 1-2 डायलॉग झाले ना, ही काय मानाचा असा केलाच ना का त्याका थैसूनच टाकला. काय सांगता तो हिले बघतोय, थांब तुझ्या वायदा सुरुवात करतोय खाली. मग काय तर बघतोय असा करू खोया तसा करू खोया. सुशांत जोईल म्हटल्याच्या नंतर खरं सिंधुदुर्गामध्ये नाव एक सुंदर भजन आहे, पण तो एवढा सुंदर भजन करताना त्या युट्यूबचे कमेंट वाचून तू इतकं कशा भडाकतो, कोण असं तो असं असे किती कमेंट बघ सोन्या, असे काय करायचं आपले युट्यूबचे कमेंट. अरे आज आपल्या ऑन द स्टेज लोकांपर्यंत चांगला जाणं गरजेचं या माझा मत आहे. तू ह्या युट्यूब आलो बुवास म्हणून या तू काय मनाक लागता, आमका नाही. आमका युट्यूब असाने नाही तर नसा. प्रसिद्धीच्या मागे जास्त धावायचं नसतं, लक्षात ठेव. जास्त प्रसिद्धी वाट लागतात, त्याच्यामुळे उगीच कशा इतकं पिळ वाटत जाऊन मारत नव्हते का. रामेश्वर भक्ता मग आज सांगता येणार तुका असं कशा दिसपाट असतं का समाधान नाही वाटत. रामेश्वर भक्ता म्हणून आता सांगता, मगाशी सांगता ऑन द स्टेज कोणतरी वकील लिहिले होते, ऍडव्होकेट काय होते, काय गेले ते गेले. याची केस जरा देवा जरा काय कधी सांगी होतो मग माझं असं आहे जा त्यांना जाऊन भेट काय तर माका भेट, पण माका डबल माझे चार्जेस ते देऊचे लागते. ते 10,000 घेतात तर माझे 50,000. काय झाला? घाबरलो ना, घाबरलो तो, कारण तो थोडे सिंधुदुर्गात लोकांना येडो बनवता तो समोरच्या बुवांका. बघा युट्यूबला जाणून तुम्ही, आपल्या समोर त्याचा काय चालणार नाही तसा. तो कोणाका काय सांगितलं ह्यो राग तो राग शिकत, तो सगळा शिकत आपल्या समोर नाही चालणार त्याचा. समजलं ना. अपनी भी है भाई ये अपनी समजा. त्यांना जोडी ठेवताना कसं लागलंय. पहिलो माका फोन केलाय, म्हटलं काय, म्हटलं उद्या कामाला सुट्टी नाही, त्याच्यामुळे नाही जमायचा. नाही म्हणता काय करून तूच होय. तर म्हटलं समोर कोण, म्हटलं तूच करीन. मी त्याला सांगलंय कारण आज सुंदर बुवा भजन करतो. एकदा आमच्या शुभम वायंगणकर बुवासाठी एकदा 2 टाळ्या.
आज विनोद चव्हाण बुवा, अरुण गाडी बुवा ह्याच्याकडे काय नाही का, अरुण गाडी बुवांकडे पण बुवा ते थोडंफार ज्ञान घेत असतील. आपल्याला पण घेणं गरजेचं आहे. कोणत्याही बुवाकडनं ज्ञान घेणं गरजेचं आहे. पण शुभम, तू आज चांगला भजन करतोस, डबल बारी काही एक बोलायचं आहे ना, एवढी आपली शाश्वत गॅरंटी मी तुका हे पेटीवर हात ठेवून देतोय. म्हणजे असे बरेच जण देतात पेटीवर हात ठेवून शकते, पण ते खोटे देतो. पण मी तुका गॅरंटेड आहे, साईबाबांका हात लावून सांगते, तू बिंदास पहिली बारी ठरव, एक शब्द माझ्याकडनं नसतो लोक, पण लाईनीचो हिसाब वेळा नको. लक्षात घे, आज तू जरी चिंतामणी पांचाळ बुवांच्या लाईनीतला असता, तुझ्याकडनं देखील मी काहीतरी शिकू शकतो. बरोबर आहे. आज पाटील बुवांच्या लाईनीतून देखील मी काहीतरी शिकू शकतो. मी बिंदास कोणाकडनंही ज्ञान घेऊ शकतो, कारण माझं अजून मी कमी असेल, माका शिकायचा. पण ह्या लाईनीच्या लपड्यात पडा नको. हा माझा तुका सांगणार, ज्याका औषध लागला त्याका समजला. चला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, नाद रे गजानना, काले
पनिता 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 पनि पनिता 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 पनि पनिता 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 पनि हरि जय जय राम हरि जय राम जय जय राम धन्यवाद. या ठिकाणी तुमचे आशीर्वाद हे असेच कायम आमच्या पाठीशी असू देत. झाला आता भजन आटपलं, आता बुवांचा आटपिया. नाहीतर रामकृष्ण हरी आज लोक सांगतात बरोबर की नाही, कारण बुवा लोकांकडे वेळ कमी आहे, पैसा जास्त झाले. 5 वर्षापूर्वी तुम्ही सांगला कोरोना त्या काळात झालेलो, तेव्हा ऑक्सिजन सिलेंडर भेटत नव्हतं. आज 5 वर्षानंतर काय येलो गॅस सिलेंडर भेटणार, बरोबर की नाही? कलियुग तसा घडलेला आणि त्याच्यामुळे आज माझा काहीतरी वाईट झाला तर त्याका बरा वाटलेला आणि त्याचा वाईट काहीतरी झाला तर माका बरा वाटलेला. ही परिस्थिती आहे. बाजूची एखाद्याची घरातली जर लाईट गेली ना तर पहिले माणूस बाहेर येतो खळ्यात येतो आणि बाजूवाल्याची गेली का बघते. ही परिस्थिती आहे. म्हणून या कलियुगा आणि या कलियुगामध्ये हे असे प्रसंग येत राहणार नाही. जेव्हा तुम्ही काय घाबरा नको, हा लुटूनच जाऊचा आता बोलावला शिकते. या ठिकाणी तालुका प्रमुख शेखरजी घोसाळकर या घोसाळे सन्माननीय शेखरजी घोसाळे यांच्याकडून माझ्यासाठी हे 1001 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्यांची एक फरमाईश आहे की या ठिकाणी बाळासाहेबांवरचं एक गीत या ठिकाणी घ्यावं. क्या घेतो मी, काय विषय नाही, ते बसलेले जातले आता घेऊन टाकते. बुवा जरा फरमाईश त्यांना जायचं आहे त्याच्यामुळे घेतो, नाहीतर रुपवलीमध्ये ढोलकी लावणं बरोबर नाही. ढोलकी घे, ढोलकी घे. अरे काय नाही तू हजव. हा जरा चाटी ते आवाज मॉनिटरला वाढवा जरा. हा जेवला जेवला अजून असलं तर ठेवून देवा जाताना काय उडवतले तो काय घाबरा नको. आता त्यांनी जोर केले नाही घोसाळे साहेबांनी. घ्या बाळासाहेब बाळासाहेब पुन्हा यावे वाट पाहते सिना वाट पाहते सिना. जय जय शिवसेना हो आमची जय जय शिवसेना. जय जय शिवसेना हो आमची जय जय शिवसेना. जय जय शिवसेना हो आमची जय जय शिवसेना. बाळासाहेब पुन्हा यावे बाळासाहेब पुन्हा यावे वाट पाहते सिना. जंगलातील एक नंबर लागणारा साप म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात आणि ज्यांनी भल्यावाल्यांची वाट लावली त्याला शिवसेनेचा ठाण्या वाघ म्हणतात. वाघ म्हणतात, वाघ म्हणतात. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवू दे.
धन्यवाद. या ठिकाणी रूपक घेतोय, खूप वेळ झालेला आहे, फरमाईश होती म्हणून या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे. बरोबर ना? काय केलं ते? शाळेतला माझा सांगले तू शाळेतला मी तुझा कधी काढते काय रे? हा? काढलंय आजपर्यंत कधी शाळेतला? शाळेत एकत्र होतो आम्ही शाळेत. त्या दिवशी मागे लहानपणी तो शाळेत जाय आणि कायम त्या ग्रीन मधून बाहेर बघितलं खिडकीत. मी आता तू बोललं म्हणून या माका सांगू चला बोल नाही. मी सांगताय कधी शाळेतला हे काढूची येळा आपण रामनवमीचं भजन करू केलं साईबाबांचे गुणगाव शाळेतला हे काढूच कोणी सांगला तुका? त्यांनी सांगले नी शाळेतला काढा म्हणा. खिडकीत कायम वाकून बघी. त्या दिवशी मॅडम वैतागलेली होती, जी हिली घराकडे काहीतरी झालं असताना नवऱ्या बरोबर ती हिल्या बरोबर शिकवू लागली, तरी पण ह्यो बाहेर बघता. एकदा सांगल्या तरी पण ह्यो ऐकणार नाही, दोनदा सांगल्या ऐकणार नाही, तिसऱ्यांदा सांगल्या म्हणता एवढा काय झाला तुमचा? बाहेर बघलंय तर म्हणता ती कोंबडी बाहेर ना कवाड घालता आता मी बघतो. म्हणता मॅडम म्हणतात एवढा काय आहे त्याच्यात नवीन? त्याच्यात म्हणता हो पोचलो लोकांना का त्याच्यात नवीन काय म्हणतात तुम्ही घालून दाखवा. मॅडम का सांगला म्हणजे असं हो पोचलो लोकांना करा मी या सांगण्या पण तू या शाळेतला काढताना जोक मारूची आपल्याला गरज नाही. कमालला तुझं भजन पेटी नेऊन मारतो का? पेटी नेऊन मार म्हणून या ठिकाणी सुबोधजी चव्हाण यांच्याकडून बाळासाहेबांचे गीत याच्यासाठी 101 रुपये पडकवून चालतो. पण या कावड हो वांगरकर काका आमच्याकडे ना सिंधुदुर्गामध्ये कुडाळ तालुक्यामध्ये एक रत्न आहे राजा सामंत निवेदक आणि त्यांच्या मागे ना म्हणजे आज किती पण पब्लिक बसू दे असू दे तुम्ही जे भाषण केलात ना मग कंटाळत नाही होते तशी तुमच्याकडे एक ठेवा ना ते किती जरी काय असला तरी कोण कंटाळून जावं नाही. म्हणजे मगाशी तुम्ही माई बिंदा बरोबर ते बोलत होते बिंदा सकाळी पण मी येईल तेव्हा पण अनेक कलाकारांना देखील प्रोत्साहन देतात असू द्या सकाळीच त्यांची कारण अशी माणसाची वृत्ती असावी. सकाळी लहान मुलांना आपल्या वाडीतल्या लहान मुलांना 50-50 रुपये देऊन बुवा काय श्लोक म्हटलेली लहान मुलांनी एकदम सुंदर. एकदा त्या लहान मुलांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आता लहान मुलं झोपली असते नाही तर तुका दाखवलं समजला. लक्षात ठेव शाळे बिळेतला काढलं तर पुढे गजर माझ्याकडे नाही सोडत नाही सुख सोडत नाव पहिली माझ्या त्या शाळेतला जोक मारलं त्याचा सांगले नाही तो अर्थाचा अनर्थ करशील माका माहिती आहे तू आता पेटतेल एवढा हडीला तरी अजून घराच्यासाठी तू काहीतरी हातपाय मारतेल समजला. मार तू बिंदास काय विषय नाही. ते असला ते त्यांका विचार एकदा दुर्वास गुरु आणि समीर कदम बुवा आमच्या कट्ट्यावर भारी होती. काशीराम परब बुवा कैलासाचे काशीराम परब बुवांच्या दुसऱ्या पुण्यस्मरण तेव्हापासून ते माका ओळखतो तू कोणचो समजला. जास्त उघडान जायचं नाही तू लय म्हणजे असो करताना असो म्हणजे पेटान उठताना ती कोणच नाही याच्या असं काय ऐकत काय तू काय का कर आपल्याकडे टोके तसे देणार आपण तुला. गजर माझ्याकडे या आणि सर्वांना विनंती आहे की मी तुमच्या गावावर एक छोटस गजर बांधलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्या गावाचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही कोणीही जाऊ नका नाही तर याची शाळा असताना भरपूर वेळ काढतो गजरा. त्याच्यापेक्षा लोकांना आता सांगून ठेवलं म्हणजे जाऊची नाही. आपली बी मी पोचलेलो तू बाकी सगळ्यांना एवढं बनवतो समजला. आणि ज्यांका एवढं बनवतोस त्यांना जाऊन विचार काय चीज आहे हेंका विचार हेंका ते बाजू बसले त्यांना समजला. कलाकार त्यांना माहिती आहे माझे खाना पुन्हा काय असते.
समजलं? असू दे. तुझ्या माहितीसाठी सांगते, काल जो तुका रागात तो प्रश्न घातले ना, त्या रागाचं नाव गौड कल्याण. युट्यूबला हा पहिली एवढं मोठं समजा नको. काल 2-3 दिवसापूर्वी तडे कुडाळात बारी केलं थैला सांगतोय. हा हे बघ. त्याच्यामध्ये एक आमचं बघ ना, तुझी सेवा करी मन भावे, तुझी सेवा करी मन भावे, तुझी सेवा करी मन भावे. लख पडला प्रकाश दिवट्या, मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या, मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, भवानीचा. रूप पाहता पाहता, रूप पाहता पाहता लोकनी, रूप पाहता पाहता लोकनी, रूप पाहता पाहता लोकनी, रूप पाहता पाहता लोकनी, रूप पाहता पाहता लोकनी.
बहुत सुखद जोडी. सकाळ चैन पडणार आहे माझ्या मांडवकर चैन पडणार आहे. व्हिडिओ कॉल करून बघता पण काय बोलणार बुवांची वारी वाजवा. धन्यवाद.